हॅलो मी ऋतू आणि जवळजवळ एका महिन्याच्या सुट्टीनंतर फायनली आम्ही निघालेलो मुंबईला जायला. बऱ्याच जणांनी मला विचारलेलं की मुंबई सोडली का, जॉब सोडला का? तर नाही, जॉब सोडलेला नाही आणि मुंबई सोडून मला इतक्यात तरी चालणार नाही. गाव जरी आपल्याला प्रेम देत असलं तरी पैसा मला मुंबईच देणार आहे. आणि माझी ही काही प्लॅन सुट्टी नव्हती, माझी अनप्लॅन सुट्टी होती. त्यामुळं मला आजपासून ऑफिसला जायचं होतं, पण ऑफिसला जाणंच झालं नाही कारण की मध्येच एक छोटा प्रॉब्लेम झाला. आता काय प्रॉब्लेम झाला हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि पाटण ते मुंबईच्या प्रवासामध्ये आम्ही फक्त माणसंच नव्हतं, तर आमच्याबरोबर हे कुत्रं पण होतं. आणि हे कुत्रं असलं भारी होतं ना, त्या पुरगीचं सगळं ऐकत होतं. आणि आम्ही बहिणीने हे असे डेंजर लुक केलेले. मुंबईवरून पाटणला येताना किंवा पाटणवरून मुंबईला जाताना हे आम्ही असे डेंजरस लुक करतो, कारण की डायरेक्ट ट्रॅव्हल्समध्ये बसायचं असतं, ते आपल्या घरीच उतरायचं असतं. आणि आमच्या शेजारी हे बाळ बसलेलं आणि हे बाळ असलं आगाऊ होतं ना. आणि पहाटे 4-4:30च्या दरम्यान ही आमची बस बंद पडली आणि ही डायरेक्ट चालू झाली 7 वाजता. त्यामुळे एवढा वेळ झाला आम्हाला यायला ना, आणि आजपासून ऑफिसला जॉईन व्हायचं होतं ते पण नाही झालं. आता करेक्ट 10 वाजल्या, डॉट 10 वाजल्या तरी अजून आम्ही बसमध्येच आहे, म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये. आणि आता पावरुशी तोंड घेऊन सगळ्यांना दाखवत जाणार आहे आम्ही घरी. पण आज मी ऑफिसला गेली नाही, तर उद्यापासून मला ऑफिसला जायलाच लागणार आहे. आणि येता येता जरा पुण्याचं काम केलं, त्या बाळाला तहान लागलेली, त्यामुळे त्यांना मी पाणी दिलं. आणि घरी येऊन बघितली तर घराची एवढी वाईट अवस्था झालेली ना. 4 दिवस घर बंद असलं तरी किती घाण होतं. हे तर जवळजवळ महिनाभर आमचं घर बंद होतं. त्यामुळं आल्याला घेतली सगळी साफसफाई करायला. सगळी साफसफाई करून झाल्यावर मस्तमध्ये जेवली. थँक्यू, बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.